पेठच्या संपूर्ण परिसरात आम्ही आज फिरतो आहे। या परिसरामध्ये नागरिकांतर्फे आमचं जे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे त्याच्यावरून आमचा अंदाज पक्का आहे की या जनतेचा भारतीय जनता पक्षावर आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास आहे आणि या निवडणुकीत 15 तारखेला आपल्या आशीर्वादी रूपी कमळ हे मतदान टाकून ते सिद्ध करणार आहे आणि आमच्या मते किंवा भारतीय जनता पार्टीच्या मते आम्ही 125+ नागपूर महानगरपालिका सीटा जिंकू आणि ऐतिहासिक विजय असा भारतीय जनता पार्टीचा नागपूर महानगरपालिकेत नागपूर शहराकरता करून दाखवू। आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आमचं स्वागत होत आहे। छान प्रत्येक घरोघरी फुलांनी आम्हाला हे करून राहिले, असं छान स्वागत होऊन आमचा सत्कार करून राहिले। आम्ही प्रचंड बहुमताने चारही उमेदवार म्हणून निवडून येऊ आणि जनतेची सेवा करू। प्रभाग 17 येथून भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहे आणि जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि ही जनता जी आज आमच्यासोबत फिरत आहे ती ह्या प्रभागाचीच आहे। आम्ही कुठूनही बाहेरून आणलेले नाही किंवा पैशातून नाही आणले, हे स्वतः उत्सुकतेने, कारण की आज 4.5 वर्ष झाले ह्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक नाही झाली, त्याच्यानंतर आज निवडणूक आहे, तर लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि लोक जे आमच्यासोबत आहेत त्यांच्या आम्ही ज्याही समस्या असेल, जे कामं असेल, आम्ही ते पूर्ण करू। रिस्पांस बहुत अच्छा मिल रहा है, लोगों के मनों में, दिलों में बहुत खुशी और उत्साह, हर्षोल्लास दिखाई दे रहा है। फूलहाराओं से हम लोगों की स्वागत कर रहे हैं। इससे ये पता चलता है कि भारतीय जनता पार्टी और उसके उम्मीदवारों से लोग बहुत खुश हैं। और बस जी, गणेश पेठ से रैली निकलेंगी, अब कहाँ जहाँ तक फिनिश होती है गणेश पेठ आज पूरा कंप्लीट करने की कोशिश करेंगे और शाम को 4 बजे फिर से जो भी बचता है। रिस्पांस बहुत अच्छा है, लोग फूलहारों से हम लोगों का स्वागत कर रहे हैं। आशा है कि सब भारी मतों से जीत कर आएंगे। हम चारों उम्मीदवारों को चुनकर दीजिए, यही मैं बस करती। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।